तू म्हणायची माझा नवरा लय चांगला आहे, आमचं एकमेकांवर लय प्रेम आहे, लय विश्वास आहे एकमेकांवर. हे आता तू किती चांगला आहे तुझा नवरा. बस कर बस कर बस कर बस कर. ऐक आपण इथनं निघूयात आता. अरे थांबू की. अरे बस कर, ऐक की माझं. वाद तर चांगली पिटली आहे. व्हायचा तो धमाका तर होईलच की. चल 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 चल. मी धैर्य मुजुमदार या करारपत्राद्वारे सांगू इच्छितो की सावी नाईक तिच्याशी केलेला विवाह हा संपूर्णपणे खोटा असून मी तिच्याशी कधीही वैवाहिक नाते प्रस्थापित करणार नाही. हा विवाह मी भाऊराव नाईकांना संपवण्यासाठी आणि त्यांच्या नावावरच्या जमिनी मिळवण्यासाठी करतो आहे. तसेच पुढील 6 महिन्यांच्या आत मी सावी मुजुमदार यांना घटस्फोट देऊन कायदेशीर फारकत घेईन आणि इरा निंबाळकर तिच्याशी वैवाहिक नाते प्रस्थापित करेन. फोन का उचलत नाहीये त्या, आणि अशा कशा काहीच विचार न करता गेलं. ते पार्सल कोणी पाठवलं होतं, काय विचारतोय मी. आणि तुम्हाला कुणालाच असं वाटलं नाही की एकदा कॉल करून मला कळवावं. अरे तू काहीतरी सरप्राईज देणार असं ठरलं होतं ना तुमचं, मग आता तुम्हा दोघांमध्ये लुडबुड कशाला ना. आई अगं असं पार्सल पाठवून का सरप्राईज देईल मी. आणि आत्ताच एवढं सगळं घडून गेलेलं असताना तुम्हाला कोणाला डाऊट आला नाही. असं कसं एकटीला जाऊ दिलं तुम्ही त्यांना. धैर्य, तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं. तुम्हाला याचं उत्तर द्यावंच लागलं.
मला माफ कर सावी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. बरं सावी, मी तुला तुझ्या डेटसाठी तयार करू? आवडेल मला. अगं मग चल. या हिराने तर सगळं केलं नसेल ना? आज अचानकच सावीशी एवढं चांगलं वागायला आलेली आणि लगेच हे घडलं. बाकी आतापर्यंत कायम सावीला पाण्यात बघत आली आहे ही. नेमकं आजच ती चांगलं काय वागते सावी सोबत आणि हे असं काय होतं? हा योगायोग असूच शकत नाही. ही गोष्ट ना लगेच भाऊजींना सांगायला पाहिजे. देवा आता काय करू? मस्त लिहिलंय. मज्जा करा. आजचा दिवस तुझाच आहे सावी. इरा. सावी, अहो, काय करताय तुम्ही? अहो ते इराचा. तुम्ही प्रॉमिस केलंय मला. धैर्य बघितलं किती